शक्तीपीठ महामार्ग त्याविरोधात आता आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे सोलापूर महामार्ग अडवून धरला होता। माढा तालुक्यामध्ये आरण या ठिकाणी स्वाभिमानीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलनही केलं गेलं होतं। आता याच आंदोलन दरम्यान पोलीस आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक वाद झाले। मुंबईतल्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा पोलीस आणि शेट्टी यांच्यात वाद झाले होते आणि यानंतर पुन्हा आता माढा तालुक्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी आणि पोलिसात आंदोलनावरनं वाद रंगल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। आपण पाहतोय खरं तर सोलापूरमध्ये शक्तीपीठ हायवे विरुद्ध आंदोलन हे रंगलं होतं आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। पुणे सोलापूर मार्गावर यांनी रास्ता रोको केला होता। इथे शेतकरी आणि बाधित जे लोक आहेत त्यांना रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी जमली होती। हा महामार्ग अडवायचा प्रयत्न पुन्हा केल्याचं पाहायला मिळतंय। शक्तीपीठ हायवेला विरोध होतोय आणि तो विरोध करण्यासाठीच पुन्हा एकदा आंदोलन छेडलं जातंय। त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत आणि म्हणूनच सोलापूर ते पुणे हा महामार्ग इथं रोखल्याचं पाहायला मिळतंय आणि याच वेळी पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। तर आता लहान मुलं सुद्धा ड्रग्सच्या विळख्यात सापडली आहेत। महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय। दुसऱ्यांचे पक्ष फोडून जोर जबरदस्ती करण्यापेक्षा अंमली पदार्थांचं वाटप करून समांतर काळ्या पैशाची यंत्रणा चालवणाऱ्या ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा, अशी टीका आता शेतकरी नेते राजू शेट्टींनी केल्याचं पाहायला मिळतंय। गेली जवळजवळ 12-13 वर्ष झाला ग्राहक आता तुमच्याकडे आहे। मग महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातली आमची शाळा कॉलेजची पोरं ड्रग्सच्या विळख्यामध्ये का सापडले? उडता पंजाब अशी अवस्था महाराष्ट्राची व्हायला लागलेली आहे। यासाठी तुम्ही काय करता तो गाजवलं? दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा, जोर जबरदस्ती करण्यापेक्षा या अंमली पदार्थांचं वाटप करणाऱ्या आणि त्याच्यामधून एक समांतर काळ्या पैशाची अर्थव्यवस्था उभा करणाऱ्या या ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा,